नमस्कार आणि आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण शेरिल सँडबर्ग यांच्या लीन इन या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. हे पुस्तक महिलांबद्दल, कामाबद्दल, नेतृत्वाबद्दल आणि आयुष्य व करिअरमध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयांबद्दल आहे. या पुस्तकातील विचार शेरिल सँडबर्ग यांच्या स्वतःच्या अनुभवांवर, संशोधनावर आणि अनेक महिला पुरुषांशी झालेल्या संवादांवर आधारित आहेत. हा संपूर्ण सारांश असा मांडलेला आहे जणू तो थेट यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितला जात आहे. उद्देश कोणावरही दबाव टाकणे नसून विचार सोप्या भाषेत समजावून सांगणे हा आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःसाठी योग्य ते ठरवू शकता. पुस्तकाची सुरुवात एका महत्त्वाच्या पण थोड्या अस्वस्थ करणाऱ्या सत्याने होते. आज महिलांनी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मोठी प्रगती केली असली तरी नेतृत्वाच्या उच्च पदांवर त्यांचे प्रतिनिधित्व अजूनही खूप कमी आहे. सरकार, मोठ्या कंपन्या आणि संस्थांमध्ये बहुतेक सर्वोच्च पदे अजूनही पुरुषांकडेच आहेत. शेरिल सँडबर्ग सांगतात की यामागे फक्त भेदभाव किंवा व्यवस्थेतील त्रुटीच कारणीभूत नाहीत, जरी त्या अस्तित्वात आहेत. अनेक वेळा महिला नकळत स्वतःलाच मागे ठेवतात. इथूनच लीन इन ही संकल्पना समोर येते. लीन इन म्हणजे संधी आल्यावर मागे न हटता पुढे जाणे, आत्मविश्वासाने वावर करणे आणि स्वतःला सक्रिय ठेवणे. या विचारांना स्पष्ट करण्यासाठी शेरिल स्वतःची कथा सांगतात. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्या चांगले काम करत असतानाही स्वतःबद्दल साशंक असायच्या. अनेकदा आपल्या यशाला कमी लेखायच्या किंवा बैठकीत शांत राहायच्या. हळूहळू त्यांच्या लक्षात आले की अनेक पुरुष अपुरी तयारी असतानाही आपली मते मांडतात, संधी स्वीकारतात आणि पुढे जातात, तर महिलांना पूर्ण तयारी झाल्याशिवाय पुढे जाण्याची भीती वाटते. हाच फरक पुढील अनेक वर्षात मोठा परिणाम घडवतो. या पुस्तकातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे आत्मविश्वास. लहानपणापासून मुलींना नम्र, शांत आणि मदत करणारे वागायला शिकवले जाते, तर मुलांना धाडसी, स्पर्धात्मक आणि स्पष्ट बोलायला प्रोत्साहन दिले जाते. मोठेपणी हेच संस्कार कामाच्या ठिकाणी दिसून येतात. अनेक महिलांना स्वतःच्या यशाबद्दल बोलताना संकोच वाटतो. त्यांना भीती असते की आपण गर्विष्ठ किंवा नकोशा वाटू. पुरुषांना हा विचार तुलनेने कमी प्रमाणात सतावतो, पण वास्तव हे आहे की जे स्वतःला पुढे मांडतात त्यांनाच बहुतेक वेळा संधी मिळतात. शेरिल सांगतात की आत्मविश्वास आधी येतो असे नाही. अनेकांना वाटते की आधी आत्मविश्वास आला पाहिजे, मग कृती केली पाहिजे. पण प्रत्यक्षात आत्मविश्वास कृती केल्यानंतर येतो. जेव्हा आपण धोका पत्करतो, काहीतरी नवीन करतो किंवा आपली बाजू मांडतो, तेव्हा अनुभवातून आत्मविश्वास वाढतो. पूर्णपणे तयार होण्याची वाट पाहत बसलो तर सुरुवातच होणार नाही. लीन इन म्हणजे भीती असूनही पुढे जाणे. पुस्तकात नेतृत्वाच्या इच्छेबाबतही चर्चा आहे, ज्याला शेरिल लीडरशिप ॲम्बिशन गॅप असे म्हणतात. पुरुषांच्या तुलनेत कमी महिला स्वतःला नेता बनताना पाहतात. यामागे अनेक कारणे आहेत. एक म्हणजे आदर्श व्यक्तींची कमतरता. जेव्हा महिलांना स्वतःसारख्या लोकांना नेतृत्वात पाहायला मिळत नाही, तेव्हा स्वतःला तिथे पाहणे कठीण होते. दुसरे कारण म्हणजे नेतृत्वाची किंमत. नेतृत्व करणाऱ्या महिलांवर जास्त टीका होते. कधी त्या फार कठोर वाटतात तर कधी फार मवाळ. हा दुहेरी निकष नेतृत्व कमी आकर्षक बनवतो. शेरिल महिलांना स्वतःच्या यशाचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन देतात. अनेकदा पुरुष यशस्वी झाले तर त्यामागे त्यांची क्षमता मानली जाते, तर महिला यशस्वी झाल्या तर नशीब किंवा इतरांची मदत कारणीभूत ठरवली जाते. कालांतराने महिलाही तसेच मानू लागतात. पुस्तक सांगते की स्वतःच्या यशाला मान्यता देणे म्हणजे गर्व नव्हे, तर प्रामाणिकपणा आहे. भीती हा या पुस्तकातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, न आवडण्याची भीती आणि कधीकधी यश मिळण्याचीही भीती. या भीतीमुळे अनेक निर्णय बदलतात, जसे नवीन पदासाठी अर्ज न करणे, पगारवाढ मागू नये असे वाटणे किंवा बैठकीत मत न मांडणे. शेरिल टेबलावर बसण्याची संकल्पना मांडतात. अनेक महिला प्रत्यक्ष बैठकीत आणि मानसिकदृष्ट्याही बाजूला बसतात. टेबलावर बसणे म्हणजे आपण इथे असण्यास पात्र आहोत असे मानणे. पुस्तकात पगार आणि पदोन्नतीसाठी होणाऱ्या चर्चांबद्दलही सांगितले आहे. महिलांनी पुरुषांच्या तुलनेत कमी वेळा वाटाघाटी केल्या जातात आणि केल्या तरी त्यांना नकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता असते. पुस्तक ही अडचण मान्य करते आणि तयारी आणि शहाणपणाने पुढे जाण्याचा सल्ला देते. त्याचबरोबर संस्थात्मक बदलाचीही गरज अधोरेखित करते. शेरिल करिअरकडे सरळ शिडीप्रमाणे न पाहता जंगल जिमसारखे पाहण्याचा सल्ला देतात. शिडी सरळ वर नेते, तर जंगल जिममध्ये बाजूला वर खाली जाऊन अनुभव मिळतो. कधी बाजूला जाणेही पुढे जाण्याचाच भाग असतो. पुस्तकाचा एक भावनिक भाग काम आणि कुटुंबातील समतोलावर आहे.
शेरिल मातृत्व, नातेसंबंध आणि अपराधबोधाबद्दल प्रामाणिकपणे बोलतात. अनेक महिला भविष्यातील जबाबदाऱ्यांच्या भीतीने आधीच करिअरमधून मागे हटतात. याला त्या लिव्हिंग बिफोर यू लिव्ह असे म्हणतात. त्यांचा सल्ला असा आहे की निर्णय त्यावेळी घ्या, आधीच नाही. ते हेही स्पष्ट करतात की समानता फक्त ऑफिसपुरतीच मर्यादित नसून घरातही असली पाहिजे. जेव्हा पुरुष घरकाम आणि मुलांची जबाबदारी समानपणे घेतात तेव्हाच महिलांना करिअरमध्ये पुढे जाता येते. हा प्रश्न फक्त महिलांचा नसून संपूर्ण समाजाचा आहे. पुस्तकात मेंटॉरशिप आणि स्पॉन्सरशिपचाही उल्लेख आहे. मेंटॉर मार्गदर्शन करतात तर स्पॉन्सर संधी उघडून देतात. दोन्ही महत्त्वाचे आहेत. महिलांनी एकमेकींना साथ देणेही तितकेच गरजेचे आहे. शेरिल सांगतात की सगळे काही परिपूर्णपणे करणे ही एक भ्रमात्मक कल्पना आहे. प्रत्येकाला कुठे ना कुठे तडजोड करावीच लागते. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर प्राधान्यक्रम बदलत राहतात. परिपूर्णतेचा आग्रह सोडणे म्हणजे मानसिक शांतीकडे वाटचाल करणे. पुस्तक मान्य करते की व्यवस्थेत त्रुटी आहेत आणि भेदभाव अस्तित्वात आहे. पण मोठे बदल होईपर्यंत वैयक्तिक पातळीवर आपण काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लीन इन म्हणजे महिलांना दोष देणे नव्हे, तर महिलांना बळ देणे आहे. पुरुषांची भूमिकाही पुस्तकात महत्त्वाची मानली आहे. समानतेचा फायदा सर्वांनाच होतो. चांगली कंपन्या, सशक्त कुटुंबे आणि समतावादी समाज घडतो. पुरुष सहकारी बनून बदल घडवू शकतात. या पुस्तकाचा गाभा म्हणजे निवडीचे स्वातंत्र्य. लीन इन म्हणजे प्रत्येक महिलेला सर्वोच्च पदावर जायलाच हवे असे नाही. भीती आणि सामाजिक दबावांशिवाय स्वतःचा मार्ग निवडण्याची मुभा म्हणजे लीन इन. पुस्तकाच्या शेवटी शेरिल एका अधिक समतावादी भविष्याची कल्पना मांडतात, जिथे नेतृत्वात समान प्रतिनिधित्व असेल, जिथे मुली महिलांना नेतृत्व करताना पाहून मोठ्या होतील आणि ते सामान्य मानतील. हा बदल हळूहळू होईल, पण तो नक्की शक्य आहे. शेवटी लीन इनचा संदेश साधा पण खोल आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, भीती असूनही पुढे पाऊल टाका. आपल्या आवाजाला महत्त्व द्या, इतरांना साथ द्या आणि गरज असेल तेव्हा मदत मागा. लीन इन म्हणजे भीती नसणे, तर भीतीसोबतही पुढे जाणे आहे. हा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. या सारांशामुळे तुम्हाला पुस्तक अधिक चांगल्या प्रकारे समजले किंवा स्वतःकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला तर उद्देश साध्य झाला आहे. लक्षात ठेवा, बदलाची सुरुवात जाणीवेपासून होते आणि लहान लहान पावलांनी पुढे जाता येते. पुढच्या वेळी भेटूया. तोपर्यंत शिकत रहा, प्रश्न विचारत रहा आणि पुढे जात रहा.